तर प्रेज द लॉर्ड भावांनो आणि बहिणींनो, पहा आजच्या माझ्या या नवीन मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजचं व्ह्यू खूप छान आहे, ढगाळ वातावरण आहे. पहा दिसायला पण खूप छान आहे, पण पावसाचं येणं काय दिसत नाही आहे. या वर्षाला काय झालं काय माहिती नाही. असं वर्ष कधीच मी पाहिले नाही लहानपणापासून आजपर्यंत. पण यावर्षी एवढा पाऊस लांब आहे ना की काय सांगू. देवाची इच्छा काय आहे आपल्याला पण माहीत नाही. आपण काय बदलू शकत नाही, करू शकत नाही. मागचं पुढे, पुढचं मागे काही करू शकत नाही. परंतु जे काही करेल ते देवच करेल, कारण त्यानेच निर्माण केलेलं आहे, त्यालाच माहिती. आणि सर्व गोष्टीमध्ये त्याचीच इच्छा पूर्ण होवो. तर पहा, आम्ही सकाळपासून काही नाश्ता केला नव्हता, म्हणून मी भाकरी बनवायला घेतलं. कारण असं पण दुपार होणारच होतं. बनवता बनवता 12 पण वाजून जातात. असं तर आम्ही सकाळी लवकर नाश्ता करत नाही, डायरेक्ट दुपारी करत असतो, म्हणून मी लेटच बनवायला घेतलं. तर पहा, मी पातळ करून घेतलेलं आहे पीठ. आणि चावलाचं पीठ पण बारीक असायला पाहिजे, मोठं नाही, नाहीतर ते चांगलं भाकरी त्याच्याने होत नाही. मी चांगलं मळून घेतलं आणि पातळ करून घेतलं. तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही थोडं जाड ठेवा, म्हणजे पीठ नाही पण तो आता आहे ना वाटीत, तो तुम्ही जाड ठेवा. कारण तुम्हाला सवय नसेल ना तर तुमच्या हाताला चटका बसेल. मला सवय आहे म्हणून मी कसं पण करू शकेन. तर पहा मैत्रिणींनो, तुम्ही ना आपलं आपलं काम करायला शिका. कारण आपण दुसऱ्या घरी गेलो ना, कोणी कोणाचं नसतं. आपलं काम आपल्यालाच करावं लागतं. आणि सारखं सारखं बोलणे पण कोणाबरोबर बोलायला पण वाटत नाही, मदत करा मदत करा म्हणून. म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्याला स्वतःला करायचं आहे. कारण जास्त किटकिट करणे पण हे देवाला योग्य वाटत नाही. कारण आपण शब्दाने पाप करत असतो. कुठे काय बोलतो तर कुठे काय बोलतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही बोलायला सावकाश बोला, आणि तुमच्या जिभेमध्ये मरण आणि जीवन आहे. तर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचं आहे. कारण जीभ तर कोणत्याही मार्गाने नेईल, परंतु आपल्याला विचार करायचा आहे. पहा, तर मी चांगलं भाकरीसाठी परत पीठ मळायला तर घेतलं होतं, परंतु नेमकं भाजी काय बनवू ह्याचा विचार मी डोक्यात घेऊन राहिली होती. तेवढ्यातच मला साईडला सोयाबीन दिसले. आणि पहा, पटापट मी मळून घेतलं पीठ, पातळ असं करून घेतलं. मग साईडला ठेवून दिलं. नंतर घेतलं टोपमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये टाकून दिले सोयाबीन. आणि पूर्णपणे चांगले भिजून जातात तोपर्यंत मी पटपट मी भाकरी बनवून घेते. पहा, पूर्ण टाकून दिले मी त्याच्यात. चांगले भिजायला पाहिजे, म्हणजे त्याची चांगली भाजी लागेल. नाही तर वर भिजतात आणि आतमध्ये तसंच असतं गठ्ठसारखं. पहा, परत भाकर परतवून घेतली, चांगली अशी दोन्ही साईडने भाजून घेतली. तर भावांनो आणि बहिणींनो, आजपासून मी माझं ब्लॉग स्टार्ट करणार आहे. तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी मला सपोर्ट करा. आणि माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला शिकवा, कारण मी नवीन आहे या सोशल मीडियावर. मी कधीच असं ब्लॉग लॉंग केलेलं नाही, त्यामुळे मला एवढी नॉलेज नाही. परंतु तुम्हाला जर माहिती असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर मला नक्कीच मार्गदर्शन द्या आणि मला शिकवा नवीन गोष्टी. आणि जरी तुम्हाला वचन माहिती असेल तर वचन पण तुम्ही त्याचा अर्थ पण सांगा. मला खूप आनंद वाटेल ते ऐकायला आणि वाचायला पण. कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझं सर्व काही झालं होतं. सोयाबीन मी भिजवून ठेवले होते. तेवढ्यातच सारूला मला अंगणवाडीत घेऊन जायचं होतं, मला बोलवलेलं होतं. आम्ही तिथे जाई तोपर्यंत सारूच्या आत्याने भाजी बनवून घेतली होती. नंतर आम्ही येऊन ते पटापट खाल्लं, कारण आम्हाला खूप भूक लागली होती. सकाळपासून आम्ही नाश्ता पण केला नव्हता. त्यामुळे मी आणि माझी सारू
आणि सर्व फॅमिली बसून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं एकत्रित. आणि सारूला झोप लागली होती तरी पण ती झोपत नव्हती, तरी पण तिला कसं तरी करून झोपवलं. आणि नंतर मी बसली मशीनजवळ. मला काहीतरी शिवायचं होतं, परंतु काय मी ब्लाऊज प्रॅक्टिससाठी काय कटिंग केली नव्हती. त्यामुळे आता म्हटलं मी काय करू विचार करत होती. आणि मला थोडं थोडं बायबल पण वाचायला मन होत होतं, कधीपासून वाचलं नाही. त्यामुळे म्हटलं आता काय करू, बघून घेतलं काही आहे काय शिवायला. तर काही नव्हतं, त्यामुळे मी घेतली पेन आणि विचार करत होती काय करू. आणि घरामध्ये पण शांतता होती, सगळेजण जिकडे तिकडे गेले होते बाहेर. त्यामुळे म्हटलं थोडंफार 2-3 वचनं वाचून घेते. आणि सर्वप्रथम मी देवाला धन्यवाद देऊन माझा पूर्ण ताबा देवाच्या हातात दिला. नंतर मी बायबल उघडलं आणि तुम्ही माझं बायबल बघत असाल ते सर्व काय माझ्या सारूने फाडून टाकलेलं आहे. एके दिवशी मी वाचून माझ्या डोक्याजवळ ठेवलेलं होतं आणि ती लवकर उठलेली माझ्यापेक्षा. तेवढ्यातच त्याने असं पकडलं तर पूर्ण खाली आणि कवर तिच्या हातात. म्हणून खूप वाईट वाटतं. मला घ्यायचं आहे नवीन, पण घेऊ शकली नाही. मग पूर्ण बायबल मी वाचलं, पूर्ण नाही म्हणजे 5-6 वचन, थोडं थोडं वचन समजण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर मी घेतलं एक ड्रेस माझ्या सारूसाठी शिवला होता प्रॅक्टिससाठी, परंतु मला चांगला दिसला आणि घालून बघितलं तर तो थोडा लॉंग होत होता. म्हणून मी त्याला थोडं कट करून लहान करणार होती. आणि त्याच्या जो बाय आहे वरचं डिझाईन आहे ती पण थोडी शिलाई नसल्या कारणाने चांगलं दिसत नव्हतं, म्हणून त्याची बाय पण आणि त्याची हाईट पण कमी केली. आणि मला सपोर्ट करा, तुमची इच्छा असेल तर. जबरदस्ती करत नाही आणि नेहमी चांगलं करत राहा. कोणाचं वाईट करू नका, म्हणजे तुमचं वाईट होणार नाही, असं परमेश्वर बोलतो, मी नाही. तर चांगलं वागा, जसं आपल्यावर तसं शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिका आणि घरच्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. कितीही माइंडमध्ये वाईट विचार आलं किंवा दुसऱ्यांशी भांड असं विचार आलं तरी पण भांडण करू नका. नेहमी चांगलं राहा, प्रेम करत राहा आपल्या घरात शांतीने राहा, प्रेम करत राहा. आणि भावांनो आणि बहिणींनो, माझा हा छोटासा ब्लॉग इथेच संपवत आहे. आणि तुम्हा सर्वांना गॉड ब्लेस यू आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये देव आशीर्वादित देवो. धन्यवाद.